पक्षाच्या दबाव तंत्रामुळेच मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली. आमदार प्रणिती शिंदे. विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली. दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांपासून मी दौरा सुरू केला होता. विधानसभेतही आवाज उठवला होता, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रविवारी अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती. त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती, मात्र त्याला ती मिळाली नव्हती. मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा केला, त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला. एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या गावांना 4 तास वीज पुरवठा करण्यात येत होता. याबाबत पाठपुरावा करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. तीव्र उन्हाळा होण्याआधी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले पाहिजे. दरम्यान उजनीच्या नियोजनाबाबत बैठकीला कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नियोजनाअभावी शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळत नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले आहे. सोलापूरसाठी काहीही देऊ शकले नाही, हे दुर्दैव. सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, सगळे मंत्री त्यांचे, एवढे थाटामाटात सत्तेवर आले, मात्र सोलापूरसाठी काहीही देऊ शकले नाही, हे सोलापूरचे दुर्दैव आहे. लोकांचा वापर करून ते सत्तेत आले. आज त्यांना त्यांची गरज असताना ते त्या लोकांसोबत उभे राहत नाहीत, असे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे. कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे, माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी 35 दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता. त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती. ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली, पण ती मिळाली नव्हती. पण तो दौरा झाला, मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. तसंच काल 4 तास लाईट, 2 तासच लाईट मिळत होते, आता ते 4 तास मिळायला लागले. 6 तास, 4 तासाचे 6 तास कालपासून झाले, कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला. पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे, सुटला पाहिजे. आणि तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे. दर 3 महिन्याला उजनीचं आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात, आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं. ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती, महाविकास आघाडीच्या वेळेस होती, पण आता ती खंडित पाडली बीजेपीने आणि ती प्रथा नाहीच आहे. आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना पाणी मिळालं. लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे पाहून भाजपला मतदान केलं होतं आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केलं, अशी एक भावना आहे. तर आपण सर्वसामान्य 100% तो रोष दिसतोय. ज्यांना विश्वासाने मतदान केलं, ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो लोकशाही. त्यांचा घेऊया. उमेदवार प्रणितीताई शिंदे आहेत आणि प्रश्न मात्र सुशीलकुमार शिंदे साहेबांना विचारले जातात की मोहना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे, तरी सुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो. याकडे आपण कसं वाटतं? मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली, उमेदवार मी आहे, माझ्याशी लढा. पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत नाही आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे. ऑफकोर्स पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा संघर्ष काय, शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे. साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून. त्या गोष्टीची खंत वाटते. सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, सगळे मंत्री त्यांचे, एवढे थाटामाटात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही. हे सोलापूरचं दुर्दैव आहे. ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत मात्र उभे राहत नाही. गेल्या वेळेस वंचितचा फटका आपल्याला बसला होता उमेदवारीचा, यावेळेस वंचितनं उमेदवारी दिली, आता एमआयएम देखील उमेदवारी देण्यात तयार होते. कसं बघताय याच्याकडे? नाही, ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे. बीजेपीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे. या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसंच्या तसं ठेवण्यासाठी आम्ही लढाई लढतोय. भाजप आमचा एकमेव शत्रू आहे.